सुरुवातीला हा सगळा पार्ट, हे बघा ही डिझाईन आहे. सो ही डिझाईन सगळी आपण स्टिच करून घेतली. त्यानंतर ही जी बटन पट्टी आहे ती स्टिच केली, पुन्हा काच पट्टी स्टिच केली, पुन्हा ही जी डिझाईन आहे ती पूर्ण आपण स्टिच केलेली आहे. त्यानंतर आपण बाही लावलेली आहे, बाही सुद्धा आपण कमी करून घेतली. त्यानंतर फिटिंगचं सुद्धा मी तुम्हाला सांगून दिलं. त्यानंतर जर उंची तुमची जास्त असेल तर कमी कसं करायचं. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये. तर बघा फ्रेंड्स, असे तुमच्याकडे रेडीमेड ज्यावेळी गाऊन येतात त्यावेळी आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडत असतात की हे जे शोल्डर आहे हे कमी कसं करायचं, हे जे शोल्डर असतं हे कमी कसं करायचं, किंवा ही जी बाही आहे ती कमी कशी करायची, असे खूप सारे प्रश्न आपल्याला पडलेले असतात. सो आज ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की रेडीमेड गाऊनची फिटिंग कशी करायची आहे, किंवा बाही कमी कशी करायची, शोल्डर कमी कसं करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला ह्या ज्या बाह्या आहेत ह्या काढून घ्यायच्या आहेत. बघा, सुरुवातीला मी तुम्हाला ह्याची फिटिंग सांगून देते, ठीक आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपला शोल्डर कमी करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर बघा, हे शोल्डर पहिले मोजून घ्यायचं किती आहे. 16चं शोल्डर, 17चं शोल्डर आहे, बरोबर. आपल्या अंगावरती शोल्डर जे आहे हे 14 असतं किंवा 15 असतं जास्तीत जास्त, बरोबर. सो मग त्यानुसार आपल्याला ते कमी करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर समजा आपण 15 धरलं, ठीक आहे, कारण की आपल्या स्टिचिंगला पण अर्धा इंच जाणार, ते 14.5 होणार. कॉटनचा गाऊन आहे त्यामुळे तो वॉश केल्यानंतर थोडासा पुन्हा पकडतो, म्हणजे कमी होतो. सो मग त्यामुळे बघा, आता मी इथे 17 आहे ना, तर 1-1 इंच मी कमी करून घेणार आहे. कारण अर्धा इंच म्हणजे 1 इंच तो सुद्धा आपला आपण फिटिंग जो करणार आहोत त्या फिटिंग मध्ये जाणार आहे. तर 13चं शोल्डर असेल, म्हणजे शोल्डर जेवढं अंगावर असेल तुमचं त्यानुसार तुम्ही कमी करायचं आहे. आणि शक्यतो गाऊनला 1 इंच जास्त धरायचा आहे बघा, ठीक आहे. तर बघा, इथे मी 1 इंच शोल्डर कमी करून घेत आहे. आणि ते कमी करताना ह्या साईडनेच करायचं आहे, हे बघा, ठीक आहे. इकडे पण तसंच, ठीक आहे. आणि कटिंग करण्यासाठी ना थोडंसं हे दोन्ही सेम लावून घ्यायचे असे व्यवस्थित. आणि आता आपल्याला करायचं हे चारही पदर एकावर एक व्यवस्थित ठेवायचे, कारण की आपल्याला कटिंग करायचंय, सेम झालं पाहिजे कटिंग. खाली एवढं काही करायचं नाही, वरच्या बाजूने आपल्याला कटिंग करायचंय. पूर्ण इथे टिपा मारून घ्यायच्या, ठीक आहे. तर कशा मारायच्या बघा त्याची, ठीक आहे. पूर्ण तुम्ही असं व्यवस्थित हे बटन वगैरे काढून घ्यायचं आहे, हे बघा, ठीक आहे. आणि पूर्ण आपल्याला पुढचा भाग तुम्हाला स्टिच करायचा असेल, कारण की बऱ्याच वेळा बघा तुम्ही नंतर हा जो भाग आहे हा उसवला जातो, पुन्हा आपल्याला तिथे टिपा मारावं लागतात. त्यामुळे फिटिंग करतानाच ह्या टिप्स आपण करून घ्यायच्या. फिटिंग करतानाच आपल्याला इथे पण टिपा मारून घ्यायच्या आहेत. हे बघा, इथे हे जे आहे हा 5 नंबरच्या टिपा असतात, त्यामुळे त्या उसवण्याच्या खूप जास्त चान्सेस असतात, नंतर त्या उसवतातच. सो त्यासाठी फिटिंग करायची आहे ना, तो पूर्ण गाऊनलाच फिटिंग करून घ्यायची. तर तुम्हाला दाखवते इथे फिटिंग कशी करायची. तर बघा, इथे आपण पुढचा जो भाग आहे जिथे बटन वगैरे लावतो तिथे गोट असतो, राईट. तर तिथे मी पहिले फिटिंग करत आहे. बटन पट्टीला तिथे एक टिप मारत आहे, बटन पट्टीच्या तिथे. त्यानंतर खालच्या बाजूने आले, त्यानंतर काज पट्टीच्या तिथे बघा वरच्या बाजूने आता टिप घेत आहे मी, ठीक आहे. त्यानंतर बघा एक हे झाल्यानंतर पुन्हा आपल्याकडे एक डिझाईनसाठी त्यांनी बनवलेलं असतं, सो तिथे सुद्धा एक 5 नंबरची टिप असते, बरोबर. हे बघा इथे, सो मी तिथे सुद्धा एक टिप मारून घेणार आहे, कारण की ते सुद्धा नंतर उसवण्याचे चान्सेस असतात. सो त्यानंतर मग पुन्हा फिटिंग करावी लागते किंवा पुन्हा टिपा मारत बसावं लागतं. सो सुरुवातीलाच आपण जेव्हा फिटिंग करणार तेव्हा हा पुढचा पार्ट सुद्धा पूर्ण स्टिचिंग करायचा असतो, ठीक आहे. तर आता पुढील सगळा भाग आपण स्टिच केलेला आहे, पुढचा बटन पट्टी, काच पट्टी, पुन्हा जी डिझाईन होती ती. तर आता आपण बाही कटिंग करून घेऊया पहिले. बघा, बाही तुम्हाला जेवढी लांब ठेवायची असते तेवढी ठेवायची आहे आपल्याला, ठीक आहे. तर बघा, हुंडा वगैरे हा कटिंग केलेला आहे ऑलरेडी.
सो इथे काही करायचं नाही, आपल्याला ह्या साईडने कमी करायची आहे बाही. ठीक आहे. तर बघा इथे समजा तुम्हाला 4 घ्यायचे, 5 घ्यायचे, 6 घ्यायचे, तर मी ते 5 इंच घेणार आहे. हे बघा, आणि अर्धा इंच खालच्या बाजूने फोल्डिंग साठी मी ठेवणार आहे. ठीक आहे. हे बघा 5.5 इंच मी घेतली. इकडचं जे अर्धा इंच ते स्टिचिंग मध्ये आहे ऑलरेडी, खालच्या बाजूने कपडा मुडपलेला आहे तो. सो इथे बघा व्यवस्थित आता इथे मी कटिंग करून घेत आहे बाजूने. हे बघा हा जो कपडा आहे तो होता, सो हा स्टिचिंगला होणार आहे. तर आता बघा, हे बघा व्यवस्थित मोडपून घ्यायचं. ठीक आहे. आणि टेप मारून घ्यायची. त्यानंतर आता इथे बघा शोल्डर राहिले होते पॅक करायचे, सो शोल्डरला मी टिपा मारून घेते. तर बघा बाही लावताना हाचा जो मध्य आहे तो बरोबर इथे शोल्डरला ठेवायचा आणि मग लावून घ्यायची बाही. हे बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा आता ह्या बाजूने आणि टीप जी आहे ही डबल टीप मारून घ्यायची बघा. त्यानंतर बघा दुसरी बाही सुद्धा बरोबर शोल्डरच्या मध्ये ठेवायचं आणि व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आणि डबल टिप मारायची आहे. दुसरी बाही सुद्धा आपल्याला फिटिंग करून घ्यायची बघा. फिटिंग करताना जेवढं तुमचं छातीचं माप असेल त्यापेक्षा 2 इंच जास्त, 3 इंच तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल, म्हणजे तुम्हाला काहींना सैल हवं असतं, काही जण अजिबात फिटिंग करत नाही, जसं आहे तसंच ठेवतात. सो तुमच्या आवडीनुसार इथे फिटिंग करायची. छातीमध्ये आपली जेवढी बाही असेल, म्हणजे दंडगोल जेवढा असेल, ठीक आहे, तेवढा त्यापेक्षा एखादा इंच जास्त, अर्धा इंच जास्त असं ठेवतात. काहींना फिटिंग हवं असेल तर फिटिंग पण ठेवतात. सो मी इथे बघा थोडं सैलच ठेवणार आहे, त्यासाठी मी 7 इंच एवढं घेतलेलं आहे. ठीक आहे, जास्त ठेवलेलं आहे मी. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे आता तुमची जेवढी असेल, आता इथे बघा 12 आहे, म्हणजे 24 दुने 24चा आहे. सो तुम्हाला जर 40 हवंय, म्हणजे किती हवंय तसं ठेवायचंय. ठीक आहे. आणि जास्तच मोकळं हवं असेल तर तुम्ही पूर्ण जसं आहे तसंच ठेवू शकता. तर इथे बघा मी 11 वरती मार्क करते. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला ह्या साईडने कमी करायचं असेल तर तुम्ही ह्या साईडने सुद्धा कमी करू शकता. तर बघा इथे ह्या साईडने मोजलं तर 2 इंच कमी केलेलं आहे. असे ह्या साईडने तुम्ही 1 इंच, 2 इंच असेही कमी करू शकता. हे बघा इथून 15 इंच पर्यंत करायचे, खाली आहे तसंच ठेवायचं. आणि इथून 7 इंच पर्यंत आपण छातीचा भाग घ्यायचा, जसं आपण ड्रेसला करतो, आणि इथून थोडंसं असं कॉर्नर घ्यायचं आहे बघा. ठीक आहे. बाकी सरळ खाली सरळ जसं आहे तशी यायचं फिटिंग करत. तर इथे बघा फ्रेंड दुसऱ्या बाजूला सुद्धा 15 इंच वरती मार्क केलं आणि व्यवस्थित आपण खालच्या बाजूने पूर्ण असं जेवढा आपण मार्क केलेला आहे दंडगोल वगैरे सगळीकडे टिपा मारून घेतलेल्या आहे बघा. टिप मारताना डबल टिप मारायची आहे. ह्या साईडला पण डबल टिप, ह्या साईडला पण डबल टिप. त्यानंतर बघा आता इथे खालच्या बाजूला जर तुमची हाईट कमी असेल तर अशा पद्धतीने मोडपून घ्यायचा आहे कपडा. हे बघा 1 इंच, 2 इंच तुम्हाला जेवढा मोडपायचा असेल. ठीक आहे. ठीक आहे. तर तेवढं आपल्याला मोडपून घ्यायचं आहे बघा. इथे सेम जसं हवंय तसं. ठीक आहे. तर इथे मी कपडा मोडपून घेत आहे 2 इंचचा. ठीक आहे. अशा प्रकारे आपली सगळी गाऊनची फिटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्यामध्ये बघा आपण सुरुवातीला हा सगळा पार्ट, हे बघा ही डिझाईन आहे. सो ही डिझाईन सगळी आपण स्टिच करून घेतली. त्यानंतर ही जी बटन पट्टी आहे ती स्टिच केली.
पुन्हा काचपट्टी स्टिच केली, पुन्हा ही जी डिझाईन आहे ती पूर्ण आपण स्टिच केलेली आहे। त्यानंतर आपण बाही लावलेली आहे, बाही सुद्धा आपण कमी करून घेतली। त्यानंतर फिटिंगचं सुद्धा मी तुम्हाला सांगून दिलं। त्यानंतर जर उंची तुमची जास्त असेल तर कमी कसं करायचं, कटिंग न करता तुम्ही मुडपून सुद्धा उंची कमी करू शकतात, हेही मी तुम्हाला दाखवून दिलं। तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा। तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स, तोपर्यंत नमस्कार।